तर मागच्या लेक्चरमध्ये आपण कुठपर्यंत रिफ्रॅक्शन पर्यंत पोहोचलोय. मेन हेडिंग घ्या, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्याचं रिप्रेझेंटेशन म्यू मध्ये घेऊ शकता किंवा इटा मध्ये घेऊ शकता, कशामध्ये घ्या. पहिला पॉइंट, आता काय लिहायचं ते समजून घ्या. पहिल्यांदा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एखाद्या मीडियमचा, याचा अर्थ काय, त्या मीडियमची ॲबिलिटी. कशाची ॲबिलिटी? टू बेंड द लाईट रेज कुठं? टुवर्ड्स द नॉर्मल. म्हणून पहिला पॉइंट, इट इज द ॲबिलिटी, it is the ability of the medium to bend the light rays towards the normal. The light rays towards the normal. आता पुढची गोष्ट, जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल तेवढी त्याची ॲबिलिटी कशी असेल? जास्त असेल. आणि जेवढी ॲबिलिटी जास्त तेवढा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होत जाईल? लहान होत जाईल. फॉर एक्झाम्पल, आपण जर विचार केला, हा रेअर मीडियम आहे, हा डेन्सर मीडियम आहे, आणि या ठिकाणी हा काढलेला समजा नॉर्मल आहे. तुमचा जर इन्सिडेंट रे जर असा असेल तर त्या ठिकाणी नॉर्मली ऍक्च्युअल रे ना असं सरळ निघून जायला पाहिजे होतं, पण तो काय होतो त्या ठिकाणी? बेंड होतो. कुठं होतो? टुवर्ड्स नॉर्मल होतो. आणि बेंड होत असताना याला आपण त्या ठिकाणी वी कॉल इट ॲज अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. आता लक्षात घ्या, ऍक्च्युअली ह्या रेनी याला आपण त्या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. ऍक्च्युअली या रेनी जर हा डेन्सर मीडियम नसता वगैरे वगैरे तर त्या ठिकाणी हा सरळ निघून गेला असता. सरळ जाण्याच्या वेळी तो बेंड होतोय, म्हणजेच काय करतोय? डेव्हिएट होतो. त्याच्या पाथ पासून तो सरकतो, ज्याला डेव्हिएशन असं म्हणतात. आणि हा जो काही अँगल आहे याला वी कॉल इट ॲज अँगल ऑफ डेव्हिएशन. आता हा जर अँगल आय असेल तर हा देखील अँगल काय असला पाहिजे? आय. मग या आय मधून जर आर्क जर गेला तर तुम्हाला काय मिळायला चालू होईल? अँगल ऑफ डेव्हिएशन. म्हणजे याचा अर्थ काही पॉइंट्स पुढचे समजून घ्या. ना पुढचं वाक्य मी काय लिहिणार आहे की जेवढा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त तेवढं त्या ठिकाणी त्याची बेंडिंग टेंडन्सी जास्त, आणि त्या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कमी. तुमचा रे नॉर्मल पाथ वरून बेंड होतो म्हणजेच डेव्हिएट होतो. द अँगल बाय इट विच इट डेव्हिएट्स, किती अँगलनं तो त्या ठिकाणी डेव्हिएट होतो त्या अँगलला आपल्याला काढता येतं. त्याला काय म्हणता येईल? अँगल ऑफ डेव्हिएशन इज नथिंग बट अँगल ऑफ आय मायनस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणून हे पॉइंट्स ऍड करू. हायर इज द व्हॅल्यू ऑफ refractive index. Higher is the value of refractive index. Larger will be the bending. And smaller will be the angle of refraction. Puts a point. The angle by which
the light rays deviate in the denser medium, is angle delta किंवा angle del is equal to काय असेल, angle I minus angle R. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स मधून अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जर तुम्ही वजा करत असाल तर त्या ठिकाणी अँगल ऑफ डेव्हिएशन तुम्हाला मिळायला चालू होईल. कधी कधी डेव्हिएशन दिलं जातं वगैरे वगैरे, काही गोष्ट विचारली जाऊ शकते, आपल्याला सगळं माहित पाहिजे. बर, पूर्वी हा पॉइंट झालाय का, नॉर्मल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हा पॉइंट दिलाय मोस्टली मी लिहून. बघा बरं, चेक करा. नॉर्मल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, ज्या वेळेस रेअर मीडियम एअर असेल इट इज अ नॉर्मल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि ज्या वेळेस रेअर मीडियम व्हॅक्युम असेल त्या वेळेस त्या ठिकाणी काय घडेल, ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता पुढची गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहिला होता की फॉर्म्युला तुमचा जो काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा होता, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू, आपण त्या ठिकाणी पहिल्यांदा म्हणलं होतं इट इज अ sin I divided by sin R. बरोबर. त्याचबरोबर आपण म्हणलं होतं C rare divided by C denser, किंवा यालाही आपण नथिंग बट लॅम्बडा rare divided by lambda denser, किंवा मी यालाही 1/sin C, हे आपण पाहिलं होतं. sin C मध्ये C कोण आहे, क्रिटिकल अँगल. हा क्रिटिकल अँगल कुठं असतो, डेन्सर मीडियम मध्ये. त्याच्यासाठी रेअर मीडियम मधला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असतो, 90 डिग्रीचा असतो. आता त्याचबरोबर अजून एक फॉर्म्युला आपल्याला सांगता येईल. समजा आपण सहज विचार केला की एका ग्लासामध्ये आपण पाणी घेतलं, काचेचा ग्लास घ्यायचा, त्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एखादं कॉईन टाकून द्यायची. असं जर ग्लास आपण समोर जर ठेवला तर आपल्याला कॉईन बॉटमला दिसते ग्लासच्या, आणि पाण्याचा जो काही तळ आहे, किती पाण्यामध्ये आहे ते पट्टी ठेवून आपल्याला मोजता येतं. ही तुमच्या त्या कॉईनची काय झाली, रिअल डेप्थ, काय खोलीत बसलेली आहे. परंतु तोच ग्लास जर आपण जवळ आणला आणि वरून बघितलं तर ते कॉईन वर उचलल्यासारखी दिसते, आणि ज्या अंतरानं ती आत आहे वाटतं त्याला म्हणतात त्या ठिकाणी अपॅरंट डेप्थ. म्हणजे याचा अर्थ एखाद्या मीडियम मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल तर इट इज अ नथिंग बट इट इज ऑलवेज रिअल डेप्थ डिवायडेड बाय apparent depth. आता दुसरी गोष्ट, जर समजा आपण, तुम्हाला जर कोणी विचारलं की लाईटची वेलॉसिटी काय, 3 × 10⁸, हे तर आपण डायरेक्ट उत्तर देतो. ही ऍक्च्युअली वेलॉसिटी कुठली आहे, ही ऍक्च्युअली व्हॅक्युम मधली वेलॉसिटी. मग जर आपण विचार जर केला, आता तुम्ही जाहिराती किती पाहता नाही पाहत दॅट इज अप टू यू. तुम्ही कधी सेंट गोबेन ग्लासची जाहिरात बघितली, काचेची जाहिरात आहे, 2 माणसं टेबलावर बसलेले असतात, नाश्त्याला काहीतरी ऑर्डर केलेलं असतं आणि वगैरे वगैरे. बाहेर एक निग्रो बाई येते हातामधली बकेट घेऊन पाण्यानं भरलेली, आणि ते पाणी असं करून मारते. ते दोघंही असे करून पडतात, आपल्या अंगावर पाणी आलं का, पण रस्त्यामध्ये काय असते, ग्लास असतो. रस्त्यामध्ये काय असतं, ग्लास असतं. ही एक जाहिरात आहे. दुसरी अजून एक जाहिरात आहे त्याचीच. एक वेटर येतो, हातामध्ये ट्रे आहे त्याच्या, उभारतो, हा करतो, तर काचेवर त्या ठिकाणी उमटतं, त्याचं धुकं उमटतं तिथं त्यांनी केलेलं.
बाजूला सरकतो, हा करतो, परत तिथं डोकं उमटतं, परत बाजूला सरको, हा करतो, तिथं काहीच उमटत नाही, तिथून आत जातो, तिथून तो आत जातो. म्हणजे त्या ठिकाणी रस्ता आहे, बाकीच्या ठिकाणी काय होती, काच होती. आणि ती जाहिरात संपल्यानंतर ते ऍक्च्युली जाहिरात पाहायला खूप मजा वाटते, पण जाहिरात संपल्यानंतर त्या ठिकाणी एक छोटस बारीक वाक्य येतं, आवर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स एक गुणाचा असेल, जी गोष्ट इनव्हिजिबल असते, म्हणजे जे दिसत नाही त्या गोष्टीचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हवा दिसते का? मग हवेच्या कंपॅरिझन मध्ये अरे याची किंमत 1 केव्हा येईल, याची किंमत 1 केव्हा येईल, याचा रेशो जर 1 असेल तर येईल. याचा रेशो 1 येण्यासाठी न्यूमरेटर इज इक्वल टू काय झालं पाहिजे, डिनॉमिनेटर. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू काय घडलं पाहिजे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे याचा अर्थ व्हायचं का, बिलकुल नाही, सरळ निघून जायचं. म्हणजे त्या ठिकाणी तो मीडियम बिकम्स इनव्हिजिबल. ज्या वेळेस एखादा मीडियम इनव्हिजिबल आहे जर कोणी म्हणलं तर त्याचं उत्तर काय, इट्स रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1. मग मिस्टर इंडिया पिक्चर बघितलं होतं, काय कळालं, आता सायन्स कळालं. हा, तर मिस्टर इंडिया मध्ये त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती होता, 1. नेक्स्ट पॉइंट, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम. नेक्स्ट पॉइंट, द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ मीडियम इज 1. 1 असेल whenever किंवा whenever the medium is invisible in nature. The medium is invisible in nature. पुढचा पॉइंट, the different formula for refractive index of a medium is या 1 2 3 4 आणि 5 फॉर्म्युले घ्यायचे. अजून एक फॉर्म्युला आहे 6वा, पण ते आपल्याला कधी यूज मध्ये येणार नाही, कधी कामाचाही नाहीये. आपण ह्या टॉपिक मध्ये शिकत असताना बिचार ह्या 5 मध्येच आपलं उरकतो सगळं. मी 6वा फॉर्म्युला फक्त सांगतो, लिहून घ्यायचं तर घ्या, नाहीतर काही गरजही नाहीये त्याची. त्याचा 6वा फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ एप्सिलॉन आर इंटू म्यू आर. ते कोण आहेत बिचारे? त्या एप्सिलॉनची भेट तुमची झालेली आहे, कुठं झाली आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये झाली. ज्याचं नाव ठेवलंय तुम्ही काय, परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम, किंवा त्यालाच वी कॉल इट ॲज एप्सिलॉन आर ला वी कॉल इट ॲज अ रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. कारण तिथं आहे कुलम्स लॉ, आणि त्या लॉ मध्ये F इज इक्वल टू 1/4 पाय एप्सिलॉन इंटू Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. बरोबर. सिमिलरली ज्या पद्धतीनं 2 चार्जेस एकमेकाला अट्रॅक्ट किंवा रिपेल करत असतील तर त्यांच्यामधला जो काही फोर्स आहे तो त्या ठिकाणी तुम्ही देता कुलम्स लॉ ने देता, आणि त्या कुलम्स लॉ मधला हा तो कॉन्स्टंट आहे ज्याला परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम एप्सिलॉन ला आपण म्हणतो. सिमिलरली ज्या वेळेस मॅग्नेटिझम मध्ये तुम्ही जाल तर मॅग्नेटिझम मध्ये
इथं चार्जेस आहेत, तर मॅग्नेटिझम मध्ये कोण असतील? पोल्स. इथं चार्जेस कुठले आहेत? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. मॅग्नेटिझम मध्ये गेल्यानंतर नॉर्थ आणि साऊथ असे पोल्स असतील. इथं किती सोपं आहे बघा बरं. पॉझिटिव्ह चार्ज पॉझिटिव्हला काय करतो? रिपेल करतो. पॉझिटिव्ह निगेटिव्हला काय करतो? अट्रॅक्ट करतो. म्हणजे याचा अर्थ लाईक चार्जेस रिपेल, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट. सिमिलरली नॉर्थ पोलला काय करतो? रिपेलच करतो. म्हणजे तिथं देखील असंच आहे सगळंच, काहीच फरक नाहीये. म्हणून इथं जसं तुम्ही म्हणलं होता एफ इज अ प्रपोर्शनल टू Q1 Q2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर, तिथंही तसंच आहे. एफ इज अ प्रपोर्शनल टू M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. M1 M2 ला पोल स्ट्रेंथ असं म्हणतात. इथं चिन्ह काढल्यानंतर तुम्ही 1/4πε याला कॉन्स्टंट म्हणून देता, तर तिथं मॅग्नेटिझम मध्ये हे जर चिन्ह काढलं तर म्यू डिवायडेड बाय 4π याला तुम्ही कॉन्स्टंट देता. जसा हा एप्सिलॉन काय परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम, तसा हा म्यू परमिएबिलिटी ऑफ द मीडियम. म्हणजे काय? परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम आणि परमिएबिलिटी ऑफ द मीडियम म्हणजे काय एक्झॅक्टली? परमिशन द्यायची. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, कुठलाही फोर्स एक्झर्ट होण्याला तो मीडियम किती परमिशन देतो. समजा मी एकाला समोर उभा केला, दिले कानाखाली ठेवून खान करून, त्यावेळेस आमच्या दोघांच्या मध्ये मीडियम कुठला होता? हवा. बरोबर ना? त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या मीडियमनं मला कंप्लीट परमिशन दिली होती कशाची? मुस्कडीत मारायची. फोर्स कसा होता? गाल लाल झाले होते त्याचे. आता इमॅजिन करा, आम्ही दोघं उभारलो कुठं? पाण्यामध्ये, स्विमिंग पूल मध्ये, आणि तिथं चापट मारायची ठरली, तर तो मीडियम तेवढी परमिशन देईल का? नाही. त्याच्यानंतर आम्ही दोघं गेलोय एका ऑइलच्या डब्यामध्ये जाऊन उभारलो. अरे एनिथिंग इज पॉसिबल. आपण सायन्स आहेत, आपण काही करू शकतो. हा, तिथं जर मारायचं ठरवलं तर तिथं अजून कमी. त्याच्यानंतर जाऊन उभारलो ग्रीसच्या डब्यामध्ये. गेलो का? नाही. सोचणे में क्या हर्ज आहे? बरोबर आहे का? ग्रीसच्या डब्यामध्ये अजून त्या ठिकाणी परिस्थिती कशी असेल? तेवढ्या फोर्सनं मला नाही मारता येत. म्हणजे याचा अर्थ जसा मीडियम बदलतो तसं त्या ठिकाणी फोर्सला ऍक्ट होण्यासाठी तो परमिशन वेगवेगळ्या पद्धतीनं देतो. तीच अवस्था या बिचाऱ्या दोघांची आहे. या एप्सिलॉनला तुम्ही नंतर म्हणता एप्सिलॉन नॉट इंटू एप्सिलॉन आर. यस ऑर नो? हा, एप्सिलॉन नॉट म्हणजे कोण? परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. आणि एप्सिलॉन आर ला काय नाव ठेवलं? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. सिमिलरली म्यू इज इक्वल टू म्यू नॉट इंटू म्यू आर. हा, मग आता म्यू नॉट कोण आहे? परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. आणि म्यू आर कोण असेल? रिलेटिव्ह परमिएबिलिटी. म्हणजे कुठल्याही मीडियमची रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी या जर दोन गोष्टी जर माहित असतील तर ह्या फॉर्म्युल्यानं त्या मीडियमचा काय कॅल्क्युलेट करता येतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. पण आपल्या सिलेबस मध्ये नाही, म्हणून तुम्हाला लिहून घेऊ वाटलं घ्या लिहून फॉर्म्युला, पण आपल्या काही कामाचा नाहीये. माझे उरलेले 5 फॉर्म्युले आपल्याला काय होणार आहेत? लागणार आहेत. हा, आता लक्ष द्या पुढं. तर थोडस आपण फिरून आलो इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये. आता इथं पुढे आल्यानंतर मी जर तुम्हाला सहज विचारलं व्हॅक्यूम मध्ये वेलॉसिटी जास्त असेल का एअर मध्ये जास्त असेल? व्हॅक्यूम मध्ये जास्त असेल. म्हणजे एअर मध्ये काही प्रमाणामध्ये वेग काय झाला पाहिजे? कमी झाला पाहिजे. तर इंडेक्स जर काढायचा ठरवला कुणाचा? एअरचा. तर त्या ठिकाणी मी काय केलं? सी व्हॅक्यूम डिवायडेड बाय सी एअर जर केलं तर त्या ठिकाणी तुमच्या एअर मीडियमचा तयार होणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो 1.0003.
हा एअरचा ऍक्च्युअल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे याचा अर्थ काय, द वेलॉसिटी इन एअर इज स्लाइटली लेस दॅन द वेलॉसिटी इन व्हॅक्यूम. म्हणजे ही व्हॅल्यू इज ॲज आहे, एकच्या जवळ आहे, म्हणून आपण जनरली जास्त त्रास तिथे घेत नाही. म्हणून याच्याबद्दल एक पॉइंट ऍड करून ठेवू तिथं. द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर with respect to vacuum is refractive index is equal to 1.0003 तीन वेळेस शून्य. पुढचा पॉइंट याच्यातच घ्या. It indicate that the velocity of light in air is slightly less than the velocity in a vacuum. बरोबर, slightly less than the velocity in a vacuum. आता आपण काल जे रिफ्रॅक्शनच्या डायग्राम्स वगैरे काढलेले आहेत त्यात आपण थोडस परत जाऊयात. ही अशी डायग्राम आपली होती. ए बी हे सी आणि हा डी. बरोबर, याच्यामध्ये त्या ठिकाणी दोन ट्रायंगल तयार होत होते. एक होता ट्रायंगल ए बी सी आणि दुसरा होता त्या ठिकाणी ट्रायंगल तयार कुठला, ट्रायंगल ए डी सी. याच्यामधला ह्या अंतराला आपण म्हणलो होतं C1 इंटू टी, तर या अंतराला आपण त्या ठिकाणी म्हणलं होतं C2 इंटू टी. यस ऑर नो? आता लक्षात घ्या, तिथे जे काही अँगल आले होते त्याच्यामध्ये हा आला होता अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा आला होता त्या ठिकाणी अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणून आपण काय केलं होतं, साइन आय डिवायडेड बाय साइन आर घेतलं होतं. साइन आय काय होतं, समोरची बाजू BC डिवायडेड बाय AC. साइन आर मध्ये काय घेतलं होतं, AD डिवायडेड बाय AC असं घेतलं होतं. याला मी त्या ठिकाणी म्हणलं होतं प्लेन वेव्ह फ्रंट, कुठला, इन्सिडेंट होणारा. तर याला मी म्हणलं होतं CD ला रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट, जो त्या ठिकाणी डेन्सर मीडियम मध्ये जाणारा. म्हणजेच या ठिकाणी हा AB कोण आहे बाळांनो, या AB लाच रेअर मीडियम मधली किंवा एअर मधली विड्थ म्हणतो वेव्ह फ्रंटची. काय दिसून येतं, तर वेव्ह फ्रंटची विड्थ एअर मध्ये किंवा रेअर मीडियम मध्ये AB आहे, तर डेन्सर मीडियम मध्ये ती किती आहे, CD आहे. म्हणजे विड्थ कुठं वाढू लागलेली आहे, द विड्थ ऑफ वेव्ह फ्रंट इन्क्रीजेस इन, कुठं वाढेल, इन डेन्सर मीडियम. जर मी याला म्हणलं विड्थ ऑफ इन्सिडेंट वेव्ह फ्रंट WI, कोण आहे, AB, आणि याला म्हणलं विड्थ ऑफ रिफ्रॅक्टेड वेव्ह फ्रंट, जो कोण आहे, CD. AB जर पाहिली तर I ची ती कोण आहे, ऍडजेसंट साइड आहे. सिमिलरली CD देखील कोण आहे, या R ची ऍडजेसंट साइड आहे.
मग ज्या ज्या वेळेस ऍडजेसंट साइड असते त्या वेळेस आपण कॉस फंक्शन घेऊ शकतो. म्हणून मी जर म्हणलं या ठिकाणी कॉस आय डिव्हायडेड बाय कॉस आर, कॉस आय डिव्हायडेड बाय कॉस आर घ्यायचं समजा तुम्हाला. हा काय मिळेल तुम्हाला इथं? हा या ठिकाणी सगळ्यात इम्पॉर्टंट कॉस आय ची किंमत ऍडजेसंट साइड ए बी डिव्हायडेड बाय ए सी, म्हणजे याचा अर्थ ए बी डिव्हायडेड बाय ए सी येईल, डिव्हायडेड बाय कॉस आर सी डी डिव्हायडेड बाय ए सी, सी डी डिव्हायडेड बाय ए सी. हा ए सी आणि हा ए सी कटला, म्हणजे याचा अर्थ ए बी डिव्हायडेड बाय सी डी राहिलं. व्हॉट इज अ ए बी? डब्ल्यू आय. व्हॉट इज अ सी डी? डब्ल्यू आर. म्हणजे त्याचा अर्थ काय असेल? म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी width of incident wave front to the width of refracted wave front is always equal to कोण असेल? cos I divided by cos R. म्हणून याच्याबद्दल whenever light wave travels, whenever light rays travels from rare to denser medium, whenever light rays travels from rare to denser medium, the width of light rays is greater in a denser medium, is greater in a denser medium than it is in rare medium, than it is in rare medium. If Wi and Wr, W suffix I and W suffix R are the width of incident, width of incident and refracted wave front, incident and refracted wave front, then खालच्या ओळीत Wi divided by Wr is equal to काय येईल? cos I divided by cos R. हा झाला विड्थशी असणारा संबंध. आता पुढची गोष्ट, समजा माझ्याकडे दोन मीडियम आहेत. पहिला मीडियम आहे आणि त्या पहिल्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स η1, दुसरा मीडियम आहे आणि त्याचा आहे त्या ठिकाणी η2. त्या दोघांमधला कोणीही एअर मीडियम नाहीये. म्हणजे एक वॉटर असेल, दुसरा ग्लास असेल, किंवा एक ग्लास असेल, दुसरा डायमंड असेल, काही ना काही वेगवेगळे मीडियम आहेत. किंवा एखादा वॉटर असेल, ऑइल असेल. असे जर वेगवेगळे मीडियम जर असतील तर त्या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2:1 या शब्दाचा अर्थ काय होतो तर तो पहिल्यांदा समजून घ्या. इट इज नोन ॲज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट.
आलं लक्षात? म्हणजे जी गोष्ट उजवी आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू कुणाचा, जी गोष्ट डावीकडे लिहिलेली आहे. मी जर तुम्हाला असं जर म्हणलं असतं तर काय कळालं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड मीडियम. आलं लक्षामध्ये? आता दुसरी गोष्ट, आता आपलं लॉजिक लावायचं. पहिल्यांदा काय लॉजिक आहे? आपण वेलॉसिटीची व्याख्या पाहिली, आजपर्यंत शिकलोय. ऍक्सलरेशन शिकलोय. काय होती बघा वेलॉसिटीची व्याख्या? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. यस ऑर नो? बरोबर आहे का नाही? म्हणजे तुम्ही लिहित होता वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे जी गोष्ट विथ नंतर येते ती गोष्ट नेहमीच डिनॉमिनेटरला जाते. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणून टाइम गेला डिनॉमिनेटरला. आता इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, म्हणजे फर्स्ट कुठे गेला पाहिजे? डिनॉमिनेटरला. आता लॉजिकल लक्षात? म्हणजे याचा अर्थ काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम डिवायडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. आता सेकंड मीडियम जर मी म्हणत असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम काय असेल? सी एअर डिवायडेड बाय C2. सेकंड मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला आपण काय घेतला होता? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला घेतला होता सी रेअर डिवायडेड बाय सी डेन्सर. इथं रेअर मीडियम जर मी हवा वापरत असेल तर कोण येईल? सी एअर डिवायडेड बाय सेकंड मीडियम, म्हणून सेकंड मीडियम मधली वेलॉसिटी आली डिवायडेड बाय काय लिहू? सी एअर डिवायडेड बाय C1. हा सी एअर काय होऊन जाईल? कट होतील. मग काय तयार होईल? आता आलं लक्षात? मी तुम्हाला या ठिकाणी एक वाक्य वापरतो. जर C1 ची व्हॅल्यू C2 पेक्षा जर मोठी असेल म्हणजे न्यूमरेटर मोठा आहे, डिनॉमिनेटर लहान आहे. न्यूमरेटर मोठा, डिनॉमिनेटर लहान असताना उत्तर 1 पेक्षा जास्त येईल का कमी येईल? जास्त येईल. साधं लॉजिक आहे ना. याचाच अर्थ काय होतो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज ग्रेटर दॅन 1. आता आलं लॉजिक लक्षात? समजा जर मी म्हणलं असतं C1 इज लेस दॅन C2, आता काय घडेल? द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट इज लेस दॅन 1. म्हणजे तो कधी 1 पेक्षा जास्त असू शकतो किंवा कमी देखील असू शकतो. म्हणून याच्याबद्दल आपण लिहून घेऊ. If eta1 and eta2 if eta1 and eta2 represents the refractive indices, इंडेक्सचा अनेक वचनी किंवा प्लुरल फॉर्म indices represents refractive indices of first and second medium respectively. First and second medium respectively. Then the refractive index of second medium with respect to first
is with respect to first is कॉमा टाका खालच्या ओळीत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2 1 इज इक्वल टू काय eta 2 divided by eta 1 is equal to C air divided by C2 आणि डिनॉमिनेटरला काय येईल C air divided by C1 किंवा काय येईल C1 divided by C2. आता लक्षात घ्या डोक्यात काय ठेवायचं जे डावीकडे वर जाऊन बसतो जे डावीकडे वर जाऊन बसतं डावीकडे कोण आहे 1 मग वर जाऊन कोण बसेल C1 बसेल आणि जे उजवीकडे ऑटोमॅटिकली कुठं जाऊन बसेल खाली जाऊन बसेल 2 C2. मी जर तुम्हाला म्हणलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ अ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर म्हणल्याबरोबर तुम्हाला काय लिहिता आलं पाहिजे C वॉटर डिवायडेड बाय C ग्लास किंवा यालाच लिहिता आलं पाहिजे लॅम्बडा वॉटर डिवायडेड बाय यस और नो. मग परत सगळं लिहित बसू का वगैरे विचार करायची गरज नाही. आलं इथपर्यंत खाली लिहा केस 1 खाली लिहा 1 इफ C1 ग्रेटर दॅन C2 काय घडेल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड विथ रेस्पेक्ट टू फर्स्ट इज ग्रेटर दॅन 1. आणि दुसरी केस सेकंड केस इफ C1 लेस दॅन C2 refractive index of second respect to first is less than 1. लक्ष द्या आता मी जर या ठिकाणी म्हणलं तुम्हाला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास म्हणल्याबरोबर काय येईल त्याचं उत्तर इट इज अ नथिंग बट लॅम्बडा एअर डिवायडेड बाय लॅम्बडा ग्लास हे येईल तुमच्या नजरेसमोर. याची किंमत 1 पेक्षा कशी आहे जास्त आहे इट इज अ ग्रेटर दॅन 1. आता जर हा 1 पेक्षा मोठा असेल तर याचा न्यूमरेटर मोठा पाहिजे तर हा डिनॉमिनेटर कसा पाहिजे लहान. म्हणजे याचा अर्थ काय कळालं तुम्हाला रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जात असताना तुमची वेव्हलेंथ कमी होते हे कळालं. तुमची वेलॉसिटी कमी होते तुमची वेव्हलेंथ कमी होते. तर मग अजून एक गोष्ट तुम्हाला कळणं गरजेचं आहे विच इज नोन ॲज लॅम्बडा बार दॅट इज वेव्ह नंबर. व्हॉट इज अ वेव्ह नंबर? वेव्ह नंबर इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. म्हणजे याचा अर्थ ज्या ज्या वेळेस तुमची लाईट रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जाते त्या वेळेस तुमची वेव्हलेंथ कमी होते म्हणजेच वेव्ह नंबर काय होतो वाढतो. म्हणून त्याच्याबद्दल लिहा वेव्ह नंबर इज नथिंग बट वेव्ह नंबरला अंडरलाईन करा तिथं वेव्ह नंबर is nothing but the reciprocal of wavelength. म्हणून खालच्या ओळीत लॅम्बडा बार इज इक्वल टू 1/λ. म्हणून खालच्या ओळीत whenever light travels from
rare to denser medium, rare to denser medium, then its wavelength decreases, but wave number increases, आता याच्यानंतर असेही काही प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ज्याचं मी एक एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतोय. माझ्याकडे त्या ठिकाणी दोन मीडियम आहेत. वरचा मीडियम आहे त्या ठिकाणी वॉटर आणि खालचा मीडियम या ठिकाणी आहे ग्लास. फ्रिक्वेन्सी बदलते का मीडियम बदलल्यानंतर? नाही. वॉटर मधली वेलॉसिटी आहे CW, वेवलेंथ आहे λW. त्याचबरोबर ग्लास मधली आहे CG आणि वेवलेंथ आहे λG. ही झाली तुमची विड्थ. कुणाची? वॉटर मीडियमची विड्थ आहे. तर ही झाली त्या ठिकाणी विड्थ कुणाची? ग्लास मीडियमची आहे. आता या ठिकाणी मी सगळ्यात इम्पॉर्टंट काम करतोय की एका लाईट रेला मी ट्रॅव्हल करायला लावतो. कसा? नॉर्मली. आता जो नॉर्मल येत असेल याचा अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे? 0. मग त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय असेल? 0च. म्हणजे याचा अर्थ फक्त हा रे काय होईल? ट्रॅव्हल होत जाईल आणि परत इथून बाहेर पडेल. हे ट्रॅव्हल होत असताना वॉटर मीडियम क्रॉस करण्यासाठी त्याला कालावधी लागलेला आहे किती? TW. आणि त्याला कालावधी लागलेला आहे ग्लास मध्ये किती आहे? T ग्लास. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, याच्यावर आधारित दोन प्रकारचे प्रश्न ते विचारू शकतात. तुम्हाला दिलंय काय त्यांनी? तर त्यांनी दिलेलं आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रेस्पेक्ट टू वॉटर. हे दिले तुम्हाला. आता दोन पद्धतीने प्रश्न तो विचारू शकतो. कुठल्या कुठल्या? ह्या गोष्टी तर बदलणार नाहीयेत. काय बदलेल? विड्थ बदलू शकते किंवा लागणारा कालावधी बदलू शकतो. म्हणून कधी कधी काय म्हणतात? द टाइम टेकन बाय द लाईट रे टू ट्रॅव्हल थ्रू वॉटर अँड ग्लास मीडियम इज सेम. ही कंडिशन त्यांनी दिली तुम्हाला. आणि आता विचारलं विड्थचा रेशो काढा. किंवा याची विड्थ दिली 5 सेंटीमीटर, तर याची विड्थ किती असेल ते सांगा. किंवा काय म्हणू शकतात? हे जे दोन मीडियम एकमेकाला चिटकून ठेवले आहेत, ह्या दोन्ही मीडियमची विड्थ कशी आहे? सारखी. म्हणजे हाही 5 सेंटीमीटरचा आणि हाही 5 सेंटीमीटरचा. त्याच्यामधून आता चालली आहे लाईट, तर त्या लाईटला वॉटरमध्ये किती वेळ लागला आणि ग्लासमध्ये किती वेळ लागला ते काढा म्हणतात. ते तर काढा किंवा त्यांचा रेशो काढायला सांगतात. म्हणजे याचा अर्थ अशा पद्धतीच्या याच्यामध्ये फक्त दोन पद्धतीचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि ते प्रॉब्लेम्स आहेत या फॉर्मॅटमध्ये येतात. दोन डिफरंट मीडियम आहेत. दोन्ही डिफरंट मीडियम एकमेकाला चिटकवून ठेवलेले आहेत आणि लाईट त्याच्यामधून पास होते. कशी होते? नॉर्मली. नॉर्मली पास होत असताना एक तर तुम्हाला दोन्ही मीडियम मधला लागणारा टाइम ड्युरेशन सारखा म्हणला जातो, किंवा दोन्ही मीडियमची त्या ठिकाणी विड्थ सारखी म्हणली जाते. हे सारखं म्हणून याचं विचारतात किंवा हे सारखं म्हणून याचं विचारतात.
आणि दिलंय काय तुम्हाला? एकच दिलंय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर, हे दिलंय तुम्हाला. आता लक्षात घ्या, आपल्या डोक्यामध्ये एक नॉर्मली आपल्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट पाहिजे. व्हॉट? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. येस ऑर नो? मग आता टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय वेलॉसिटी. येस ऑर नो? आता लाईट रेज चाललेली आहे, इथून इथपर्यंत ट्रॅव्हल करते, म्हणजे हे अंतर आहे. कुठलं अंतर आहे? विड्थ ऑफ वॉटर. म्हणजे टाइम ऑफ वॉटर इज नथिंग बट विड्थ ऑफ वॉटर डिवायडेड बाय वेलॉसिटी इन वॉटर. आलं लक्षात? व्हॉट इज अ टाइम इन ग्लास? विड्थ ऑफ अ ग्लास डिवायडेड बाय वेलॉसिटी इन अ ग्लास. मी या ठिकाणी याला बाजूला घेतलं. विड्थ ऑफ वॉटर डिवायडेड बाय विड्थ ऑफ ग्लास इज इक्वल टू सी वॉटर डिवायडेड बाय सी ग्लास. वर बसलेला कोण असतो? तो डावीकडे असतो. खाली बसलेला कोण असतो? तो उजवीकडे असतो. म्हणजेच काय आहे हे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू वॉटर. म्हणजे तुम्हाला हे दिलंय, हे 5 सेंटीमीटरचं आहे, तर हे किती सेंटीमीटरचं आहे करा. आता लॉजिकल त्याच्या मागचं लक्षात काय चाललंय त्यांचं, हे चाललंय. आता इथं विड्थ सारखी आहे, म्हणजे अंतर सारखं ट्रॅव्हल करायचंय. जेवढं अंतर तुम्ही इथं ट्रॅव्हल कराल तेवढंच इथं करायचंय. व्हॉट इज अ डिस्टन्स? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. व्हॉट इज अ डिस्टन्स? वेलॉसिटी इंटू टाइम. म्हणजे याचा अर्थ वेलॉसिटी इन वॉटर इंटू टाइम इन वॉटर इज इक्वल टू वेलॉसिटी इन अ ग्लास इंटू टाइम इन अ ग्लास. म्हणजे याचा अर्थ सी वॉटर डिवायडेड बाय सी ग्लास इज इक्वल टू टी ग्लास डिवायडेड बाय टी वॉटर इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ. म्हणजे याचा अर्थ या दोन्हीपैकी एक टाइम ड्युरेशन माहित असेल, ही तर तुम्हाला दिलेलं आहे, ऑटोमॅटिकली काय काढता येतं? दुसरा टाइम काढता येतो. म्हणजे याचा अर्थ एकतर विड्थ एकाची देतात, दुसऱ्याची काढा म्हणतात, टाइम लागलेला सारखा म्हणतात. किंवा एकामधला टाइम देतात, दुसऱ्यातला टाइम काढा म्हणतात, दोघांची विड्थ कशी आहे म्हणतात? सारखी आहे म्हणतात. अशा पद्धतीचे हे 2 प्रकारचे वेगळे प्रॉब्लेम देखील त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून डायग्राम आपणच काढायची, कंडिशन 1, 2 आपणच लिहायचं आणि उतरून घ्यायचं सगळं. मी या ठिकाणी वॉटर आणि ग्लासेस सिम्बॉलिक घेतलेलं आहे. या ठिकाणी मीडियम 1, मीडियम 2 असं देखील त्या ठिकाणी म्हणलं जाऊ शकतं. इथं रिफ्रॅक्शनचा पार्ट संपतो. चल थांबू इथं. आज झालं.